आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर के मराठा सेक्शन में मामूली विवाद ने हिंसक रूप ले लिया जब संतोष तांबे पर बेरहमी से हमला किया गया। इस घटना की पूरी तस्वीर सीसीटीवी कैमरा में कैद हो गई है और फिलहाल संतोष तांबे का इलाज उल्लासनगर के सरकारी अस्पताल में चल रहा है। संतोष तांबे और नीलेश सरोजा उर्फ नीलू के बीच मामूली बात को लेकर बहस हो गई। ये बहस शाम को जीजामाता मुख्य मार्ग पर गंभीर झगड़े में बदल गई। इस झगड़े के दौरान नीलू ने किरण बंसोड़े के साथ मिलकर संतोष तांबे पर चाकू से हमला कर दिया। इस हमले को लेकर बीजेपी कार्यकर्ता सुनील तांबेकर ने आरोप लगाया है कि ये हमला पूर्व नगर सेवक सोनू चंपूर और उनकी पत्नी के इशारे पर किया गया है। तांबेकर ने मांग की है कि इस मामले की गहन जांच की जाए और दोषियों को कड़ी से कड़ी सजा दी जाए। उल्लासनगर पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है और सीसीटीवी फुटेज के आधार पर जांच की जा रही है। फिलहाल नीलू और किरण बंसोड़े के खिलाफ मामला दर्ज किया गया है और उन्हें जल्द से जल्द गिरफ्तार करने के प्रयास जारी है। इस घटना से मराठा सेक्शन में भय और तनाव का माहौल बना हुआ है। स्थानीय निवासियों ने प्रशासन से सुरक्षा की मांग की है और इस तरह की घटनाओं पर अंकुश लगाने के लिए कड़े कदम उठाने की अपील की है। घटना के बाद इलाके में पुलिस की गश्त बढ़ा दी गई है। डॉक्टरों के अनुसार संतोष तांबे की स्थिति गंभीर है लेकिन स्थिर बनी हुई है। प्रकार असा आहे की आम्ही आमच्या आमदार फंडातनं आमच्या मूलभूत सुविधाच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या फंडातनं म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या फंडातनं ते काम चालू होतं। ते प्रिया गुप्ता यांच्या घरापासून घेऊन तर आजूबाजूचा परिसर शीतलादेवी मंदिरापर्यंत तिथं काम चालू असताना नीलेश सरोजे उर्फ नीलू आणि तो तिथं आला आणि तो बोलायला लागला काम बंद करा, सोनू चांदपूर शेठनी सांगितलंय काम बंद करा। तर आम्ही बोललो काम हे गवळले लोक आम्ही काम बंद करणार नाही। आता ते काम नाही बंद केल्यामुळं त्याचा राग धरून नंतर तो बोला नाही करत ना तर तुम्ही 20,000 रुपये द्या। 20,000 तो बोला कुठल्या हाते आमचं काम आहे सगळं आमचं, आम्ही 20,000 का देऊ। त्यांनी 20,000 न दिल्याने तो त्याच्यानंतर तिथून निघून गेला। त्याच्यानंतर परत आमच्या ऑफिसच्या पाठीमागचा सीसी फुटेज मी देतो, तिथं आमच्या बरोबर ह्याचा गौरव भंडारी आम्ही लोक तिथं उभा होतो। एक रिक्षावाला होता अनिल करून, त्याच्या समोर तो बोलतो मैं पुलिस स्टेशन में कंप्लेंट करूंगा, आज शाम को तुम्हारे ऑफिस में बीजेपी कार्यालय में आके तुम्हारे आदमी पे वार करूंगा। आणि तो बोलला आणि तसा संध्याकाळी त्यांनी हेच काम केलं आणि तो आमच्या कार्यालयाच्या बाहेर आला। आमच्या कार्यालयाच्या बाहेर सगळे पोरं जे काम करतात ते बाहेर उभे होते आणि आम्ही आतमध्ये जाणं तेवढ्यात त्यांनी मारामारी चालू केली आणि मारामारी चालू केल्यानंतर त्यांनी तिथून चॉपर आणला। चॉपरनी तो घुसवायला गेला, त्यांनी वार फिरवला पण तो पाठीमागे झाला म्हणून वार लागला नाही आणि लागला असता तर जे पूर्ण त्याचा पोट फाटलं असतं आणि तो जागेवर मेल्याचा। ऑलरेडी त्याचं पहिले लंग्सचे दोन्ही लंग्स 100% ब्लॉकेज होते। त्याचं वेदांत हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होतं, त्याचं पेपर देऊ शकतो आणि नंतर त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये पुण्याला ऍडमिट केला। हा जो निलेश उर्फ नीलू सरोजे हा सराईत गुन्हेगार आहे आज। आणि सोनू चांदपूर जो त्यांची मिसेस मिताली चांदपूर हे नगरसेविका आहे, त्यांच्याकडे एक सराईत गुन्हेगार कामाला आहे आणि तो हेच काम करून घेतो चांदपूर। त्याच्यामध्ये तो किरू कोण आहे, किरू बनसोडे हा पोरगा मटन मार्केट मध्ये राहतो हा त्यांच्याच ग्रुपचा आहे। हे दोघांनी मिळून पाठी मागून डायरेक्ट केलं आणि डायरेक्ट हमला केलाय आणि नाही झालं ह्याचा सगळ्यात सूत्रधार ह्याच्यावरती पहिली बात खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि 307 सारखा कलम दाखल झाला पाहिजे, 326 दाखल झाला पाहिजे। नाही तर ह्याच्यावरती मोठमोठे कलम सगळ्यात गुन्हेगार आहे। उद्या त्याचे लहान 2 पोरं आहेत, ह्याचं काय झालं असतं तर ह्या लोकांनी काय भरून दिलं असतं का? नाही। ह्याचा सगळ्यात मोठा सूत्रधार सोनू राजेश चांदपूर आहे जो त्याला ठेवलाय आणि ह्यांनी पाठवलेला आहे। हा शिंदे गटाचा नगरसेवक आहे सोनू राजेश चांदपूर आणि यांनी मिळून आमच्या बीजेपीच्या कार्यालयाला टार्गेट केलेलं आहे। मला पण संध्याकाळीच माहित पडलं। आम्ही आज कुठे गेलो ना, जात होतो बाहेर मुंबईला। 7:15 मला फोन आला की असं नीलू माझ्याकडे कामाला आहे। तो काय कार्यकर्ता नाही म्हणजे पक्षातला, तो माझ्याकडे कामाला आहे, लोणावळा माझ्याकडे काम करू साईट सांभाळतो माझी तो। तर मारामारी झाली हा विषय नंतरचा आहे। रोडचं काम चालू आहे माझ्या वॉर्डमध्ये, मूलभूत सुविधेमध्ये काम चालू आहे। विशाल माखीजा हा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याने काल रात्री मला फोन केला
चालू तर 1 हफ्त्याने काम चालू करणार. बोलला काय JCB तर भेटल्या बोलला, तर उद्यापासून मी काम चालू करतो. बोललो चालू कर बोललो काम त्यांना. तर काम चालू करताना होतं का सर्व आम्ही लेडीज लोक सर्व होते आमचे बरोबर. काम चालू होतं आणि हा पण उभा होता. आता हा उभा आहे तर ठीक आहे, मी नगरसेवक आहे बोललो, माझ्या हिशोबाने मी आलो आणि गेलो बोललो तिथून. काम चालू होता. त्याच्यानंतर ह्यांनी काय काय केलं हे माहित नाही मला. एक महिने मारहाण झाली आपण नाही तो बोलतो काय 20,000 रुपये काय माझ्या माणसाने मागितलं. आम्ही वाटणारे लोक आहो. आम्ही काय 20,000 10,000 15,000 आम्ही काय मागू हा आणि कशाला मागू. तुमच्या सांगण्यावर मारहाण झाली. नाही हे धंदे मी करत नाही. कोणा सांगणं आणि मारू कुठली मारामारी झाली त्यांची आपसात काय असेल त्यांचं झालं त्यांची मारामारी बरोबर काय. म्हणजे तुमचा हात आहे हात बी ते काय कशी लँग्वेज आहे हात बीत आम्ही कशाला आम्ही कॉर्पोरेट लोक आहे. आम्ही अशी भानगडीमध्ये पडत पण नाही आणि याकडे तुम्ही दुर्लक्षच करतोय सर्व गोष्टीकडे. सुनील तांबेकर यांनी तुमच्या त्याला काय कामधंदे नाही. त्याला का तो कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट भेटला नाही म्हणून त्याची जळजळ झाली असेल त्याची. आम्ही काय कॉन्ट्रॅक्टर नाही तर कॉन्ट्रॅक्ट भेटला नाही म्हणून त्याची सर्व जळजळ आहे सर्व. आणि मारहाण झाले नाही ना बिलकुल. हे कसं आहे सर्व त्याचे आरोप सर्व खोटेच आहे. तो आता ना आणि मी कधी आज पण कधी बाईट बीट दिली पण नाही फ्रँकली बरोबर ना. आणि कसं त्याला सर्व आता हे चाललंय काय ना काय चाललंय त्याचं.